नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कुरकुरीत पेपर डोसा कसा करायचा हे दाखवणार आहे आणि त्याचबरोबर त्यासोबत खाण्यासाठी बटाट्याची चटणी आणि नारळाची साऊथ इंडियन पद्धतीने केलेली चटणी सुद्धा दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे इडली डोशासाठी जो तांदूळ मिळतो बुटका तांदूळ तो घेतलेला आहे। बघू शकता असा असतो। तुमच्याकडे हा तांदूळ नसेल तर तुम्ही रेशनचा तांदूळ वापरू शकता किंवा कुठलाही जुना मोकळा होणारा तांदूळ वापरू शकता। आता एका पातेल्यामध्ये मी 3 वाट्या तांदूळ घेणार आहे। 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी चण्याची डाळ मी यामध्ये घातलेली आहे। चण्याची डाळ घातल्यामुळे डोसे अगदी कुरकुरीत होतात आणि त्याचा रंगही छान येतो। आणि आता 1 चमचा मेथीचे दाणे घालूया, त्यामुळे फर्मेंटेशन चांगलं होतं। आणि आता यामध्ये पाणी घालून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। चांगलं असं चोळून धुवून घ्यायचं आहे। आता मी हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये तांदूळ बुडेल एवढं पाणी घालायचं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून 5-6 तास भिजून द्यायचं आहे। 5-6 तास झालेले आहेत आणि बघू शकता डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहेत। बघू शकता नखाने दाबल्यानंतर डाळ तुटत आहे, म्हणजे छान भिजलेली आहे। आता मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे डाळ तांदूळ घालून घेऊया। थोडे डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून 2-3 बॅचमध्ये वाटून घ्यायचं आहे। पाणी घालण्याची गरज वाटली तर यामधलंच पाणी घालायचं आहे, म्हणजे त्यामुळे फर्मेंटेशन लवकर होतं। आता हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे। बघू शकता अगदी बारीक रव्याप्रमाणे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। आता मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे। आता त्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊया। हे डोशाचं मिश्रण टाकण्यासाठी मोठंच भांडं घ्यायचं आहे, म्हणजे ते फर्मेंट झाल्यानंतर त्याला फुगण्यासाठी जागा मिळते। 3 बॅचमध्ये मी हे सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता थोडंसं डाळ तांदळाचंच पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्याला लागलेलं आजूबाजूला लागलेलं मिश्रण असं हाताने चोळून घ्यायचं आहे, व्यवस्थित काढून घ्यायचं आहे, म्हणजे ते सुद्धा वायाला जाणार नाही। आणि आता हे अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये घालणार आहे, खूप जास्त पाणी घालायचं नाही। आता हे पळीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बघू शकता अशा कन्सिस्टन्सीचं डोशाचं पीठ तयार झालेलं आहे। आणि आता याच्यावर झाकण ठेवून 10 ते 12 तास किंवा रात्रभर फर्मेंटेशनसाठी बाजूला ठेवून देऊया। थंडीचे दिवस असतील तर थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही यावर शाल पांघरून घालू शकता, त्यामुळे त्याला ऊब मिळते आणि पीठ लवकर फर्मेंट व्हायला मदत होते। 10 ते 12 तास झालेले आहेत। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे पीठ अगदी लवकर फर्मेंट झालेलं आहे आणि बघू शकता अगदी दुप्पट ते 2.5 पट फुगलेलं आहे। अगदी जाळीदार असं डोशाचं पीठ तयार झालेलं आहे। आता या हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये मीठ घालूया आणि हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। आता आपण बटाट्याची चटणी तयार करून घेऊया। मी इथे 9-10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा कापून घेतलेला आहे। 20-25 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। मिरची मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे। एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घालूया। 10-15 कढीपत्त्याची पानं, 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे, 2 चिमूट हिंग आणि मी इथे 4 मध्यम आकाराचे उभे कापलेले कांदे घातलेले आहेत। तुम्ही अगदी बारीक चिरूनही घालू शकता। कांदा आता 3-4 मिनिटे चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा चांगला ट्रान्सपरंट झालेला आहे। आता यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण घालूया आणि 1 मिनिटभर चांगलं परतवून घेऊया। मिरचीचं वाटण चांगलं परतवून घेतलेलं आहे। त्यामध्ये घालूया 1 छोटा चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी इथे अर्धा किलो बटाटे उकडून कापून घेतलेले आहेत। आता ते यामध्ये घालूया। चवीनुसार मीठ टाकूया आणि आता वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही चटणी डोशाबरोबर खूपच छान लागते।
मी अगदी भरपूर अशी बटाट्याची चटणी केलेली आहे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। 3-4 मिनिटे ही बटाट्याची चटणी गॅसच्या लो फ्लेमवर चांगली परतवून घ्यायची आहे। बटाट्याच्या मोठ्या राहिलेल्या फोडी मी उलटण्याने अशा फोडून घेत आहे, चांगलं स्मॅश करून घेत आहे, म्हणजे ते डोश्यावर व्यवस्थित पसरवता येतं किंवा तसंही खाता येतं। बटाट्याची चटणी आता तयार झालेली आहे आणि बघू शकता मस्त चमचमीत अशी बटाट्याची चटणी तयार झालेली आहे। ही डोश्याबरोबर खूपच छान लागते। आता आपण साऊथ इंडियन पद्धतीची नारळाची चटणी तयार करून घेऊया। मी इथे एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि एका ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत आणि नारळाची मागची काळी बाजू काढून टाकलेली आहे। आता हे नारळाचे तुकडे आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि मी इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून एखादी मिरची वाढवू शकता। 4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, अर्धी वाटी फुटाण्याची डाळ मी इथे घेतलेली आहे। चवीनुसार मीठ टाकूया आणि आता यामध्ये पाणी घालून बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया आणि बघू शकता बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ते नारळाची चटणी आपण एका वाटीमध्ये ओतून घेऊया। मिक्सरच्या भांड्याला लागलेली चटणी मी थोडंसं पाणी घालून काढून घेतलेली आहे। तुम्हाला ही चटणी जास्त पातळ करायची असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पाणी घालू शकता आणि आता ही चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण नारळाच्या चटणीची फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे फोडणी पात्रात 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल तापल्यानंतर आता त्यामध्ये 10-15 कढीपत्त्याचे पाने घालूया, अर्धा छोटा चमचा मोहरी घालूया, अर्धा छोटा चमचा जिरे। फोडणी आता चांगली तडतडलेली आहे। आता आपण ही नारळाच्या चटणीवर ओतून घेऊया आणि बघू शकता मस्त अशी नारळाची साऊथ इंडियन पद्धतीची चटणी तयार झालेली आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बटाट्याची चटणी आणि साऊथ इंडियन पद्धतीची नारळाची चटणी तयार झालेली आहे। आता आपण डोसे तयार करूया। आता या डोश्यामधलं जेवढं पीठ आपल्याला डोसे तयार करायचे आहे तेवढं मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि डोश्याचं उरलेलं पीठ तुम्ही 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। आता या डोश्याच्या पिठामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याचं बॅटर पातळ करून घेऊया। अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि बघू शकता असं पळीने वरून ओतल्यानंतर रिबीन प्रमाणे ते खाली पडत आहे। असंच बॅटर आपल्याला डोश्यासाठी तयार करून घ्यायचं आहे। डोसे घालण्यासाठी बॅटर तयार आहे। आता आपण डोसे तयार करून घेऊया। आता मी इथे नॉनस्टिक डोश्याचा तवा घेतलेला आहे। तुम्ही बिडाचा तवा घेऊ शकता आणि डोश्याचा तवा घेताना तो जुना वापरलेला असा शिजलिंग केलेला असावा, म्हणजे त्यावर डोसे चिकटतात। अगदीच नवीन डोश्याचा तवा वापरला तर त्याला डोसे चिटकत नाहीत आणि लगेचच निघून येतात। आता मी इथे तापलेल्या तव्याला चांगलं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे। ही प्रोसिजर करणं खूपच महत्त्वाचं आहे, कारण तवा खूप तापून घेतल्यानंतर त्याचं टेम्परेचर कमी करून घ्यायचं आहे आणि आता आपण यावर पळीने डोसा घालून घेऊया। डोसा घालत असताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे, म्हणजे डोसा व्यवस्थित पसरवता येतो आणि बघू शकता डोसा अगदी पातळ असा पसरवून घ्यायचा आहे। आपण हा पेपर डोसा आणि कुरकुरीत डोसा बनवणार आहोत, त्यामुळे अगदी पातळ असा डोसा पसरवून घ्यायचा आहे। बघू शकता अगदी पातळ असा डोसा पसरवून घेतलेला आहे आणि आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि तवा असा हाताने सगळ्या बाजूने गॅसवर फिरवत राहायचा आहे, म्हणजे डोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला जातो। डोसा चांगला खालच्या बाजूने लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। डोसा आता खालच्या बाजूने लालसर व्हायला लागलेला आहे। डोश्याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल, तूप, बटर यापैकी काही लावू शकता, म्हणजे त्यामुळे डोसे अगदीच खायला कोरडे लागत नाहीत आणि नसेल लावायचं तर नाही लावलं तरी काही हरकत नाही। आणि बघू शकता डोसा अगदी छान भाजलेला आहे। आता आपण तो काढून घेऊया। अशा पद्धतीने वळवून घ्यायचा आहे आणि अलगद काढून घ्यायचा आहे। डोश्याला अगदी सुरेख कलर आलेला आहे
आणि अगदी नावाप्रमाणे अगदी कुरकुरीत असा पेपर डोसा तयार झालेला आहे। आता मी तुम्हाला अजून एक मसाला डोसा तयार करून दाखवते। आता पुन्हा एकदा तव्याला तेल लावून घेऊया आणि याच्यावर पाणी शिंपडून घेऊया। प्रत्येक वेळेला ही प्रोसिजर करणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे डोसे अगदी छान होतात। आता परत एकदा आपण यामध्ये डोस्याचं बॅटर घालून घेऊया आणि डोसा व्यवस्थित पसरवून घेऊया। अगदी पातळ डोसा पसरवून घेतलेला आहे। गॅसवर असा तवा फिरवत फिरवत सगळ्या बाजूने डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे, चांगला लालसर होऊ द्यायचा आहे। डोसा छान लालसर झालेला आहे। आता आपण याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता याच्यावर बटाट्याची चटणी घालून पसरवून घेऊया। अगदी बाहेर विकत मिळतो त्याप्रमाणे हा मसाला डोसा मी तयार करून घेणार आहे। बटाट्याची चटणी अशी मधोमध व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे आणि आता अशा पद्धतीने डोसा आपण गोल रोल करून काढून घेऊया। बघू शकता दाखवलेल्या पद्धतीने अगदी अलगद असा डोसा काढून घ्यायचा आहे आणि अगदी विकतच्या प्रमाणे मसाला डोसा तयार झालेला आहे। बघू शकता छान क्रिस्पी असा बटाटा। आता मी तुम्हाला एक डोसा तोडून बघू शकता अगदी क्रिस्पी असा डोसा तयार झालेला आहे आणि हा बटाट्याची चटणी आणि नारळाच्या चटणीबरोबर खूपच छान लागतो। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।